नमस्कार, मी अंकिता. एबीपी माझाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. वेगळं काहीतरी करून दाखवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकानं आवर्जून बघावा असा हा कार्यक्रम म्हणजेच महाराष्ट्राचे अनमोल रत्न. काही माणसं ही जन्मतःच दुसऱ्याचा विचार करणारी असतात. स्वार्थापेक्षा दुसऱ्याच्या कामी येण्यात त्यांना अधिक धन्यता वाटत असते. आणि अशा मोठ्या मनाच्या माणसांकडे जर विजिलपण असेल तर त्यातून एक चांगलं सामाजिक कार्य उभं राहू शकतं. श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर हेमंत बाबासाहेब तापकीर हे असंच एक सामाजिक कार्याला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व. श्रम व रोजगार मंत्रालय, केंद्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष तसंच खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती म्हणून जबाबदारी सांभाळलेले श्री हेमंत तापकीर हे आहेत यंदाच्या महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्काराचे मानकरी. देश उभारणीच्या कामाचा पाया म्हणजे शिक्षण आणि म्हणूनच चांगले विद्यार्थी घडवण्याच्या विचारानं हेमंत तापकीर यांनी आपल्या वडिलांकडून प्रेरणा घेत श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. आज हजारो विद्यार्थी या संस्थेतून तयार होत आहेत. इतर सामाजिक जबाबदाऱ्यातून आवर्जून वेळ काढत हेमंत तापकीर हे संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर बारकाईनं लक्ष ठेवून असतात. मी डॉक्टर हेमंत बाबासाहेब तापकीर. माझे वडील बाबासाहेब धोंडेबा तापकीर हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 15 वर्ष नगरसेवक होते. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रथम स्थायी समितीचे अध्यक्ष होते. तसेच ते पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण ह्याचे अध्यक्ष होते. त्यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता. तसेच संत तुकाराम सहकारी साखर कारखाना ह्या कारखान्यावर ते उपाध्यक्ष होते. त्यांनी अनेक प्रकारे सामाजिक कामे केले. त्यांनी बँका, पतसंस्था अशा संस्थेच्या मार्फत गोरगरिबांना कर्ज उपलब्ध करून दिले. वडिलांचा वारसा चालवण्यासाठी त्यांच्यामुळे मी समाजकारणात आलो. मी समाजकारण करताना कुठल्याही प्रकारची प्रसिद्धी न घेता मी समाजकारण करीत असतो. श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटी ह्यांच्या वतीने 2003 साली मी बेबीज इंग्लिश हायस्कूलची स्थापना केली. ह्या भागामध्ये आधुनिक पद्धतीचे इंग्रजी दर्जेदार शाळा इथं नव्हती. त्यामुळं मी गरीब मुलांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावं ह्यासाठी मी सवलतीच्या दरात मुलांना शिक्षण कसं मिळेल व दर्जेदार शिक्षण कसं त्यांना उपलब्ध होईल ह्यासाठी मी ती शाळा चालू केली. श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून मुलांना दर्जेदार शिक्षण, आरोग्य शिबिर तसेच इतर मुलांना गरजवंत मुलांना वह्या पुस्तक वाटप मी अनेक सामाजिक कामं करत असतो. मला या स्कूलमध्ये येऊन 19 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या स्कूलमध्ये म्हणजे जे मुलं आता लहान वर्गापासून होते ते मी मोठे होताना बघितले आहेत आणि ते आज चांगल्या चांगल्या पोस्टवर कार्यरत आहेत. शाळेच्या माध्यमातून मुलांना योगाचं शिक्षण दिलं जातं. इथं कम्प्युटर, चित्रकला स्पर्धा असतात. मुलांना सामाजिक ज्ञान वाढण्यासाठी त्यांना जनरल नॉलेजचं शिक्षण दिलं जातं. तसंच खरा तो एकच धर्म हे साने गुरुजींचे विचार घेऊन आम्ही रोज सकाळी त्यांची प्रेयर घेत असतो. मी श्री बाबासाहेब तापकीर एज्युकेशन सोसायटीच्या मार्फत स्पोर्ट्सला मी चालना दिली. त्यातून मुलं क्रिकेट, कबड्डी, खो खो जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय लेवलला खेळलेले आहेत. डे टू डे लाइफ में सर एवरी डे हमारे पास राउंड लेते हैं सर, हमारे फीडबैक्स लेते हैं. फिर फीडबैक्स लेने के बाद में कुछ भी हो गया ऐसा सिचुएशन कि वो सिचुएशन हमारे से हैंडल नहीं हो पा रहा है, सर उसका सोल्यूशन देते हैं. आमच्या बेबीज इंग्लिश हायस्कूलचे काही विद्यार्थी दर्जेदार शिक्षण घेऊन कोण CA झालं, कोण कलेक्टर झालं, कोण डॉक्टर झाले, कोण इंजिनियर झाले. ह्याचा मला जास्त अभिमान आहे की मी एक दर्जेदार शिक्षण देऊन मुलांना इथं घडवलं मी आणि त्याचा उपयोग त्यांच्या पिढीला होत आहे.
हेमंत तापकीर यांच्या कामाचा आवाका लक्षात घेता त्यांच्यावर अनेक मोठ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या. श्रम व रोजगार मंत्रालय आणि केंद्रीय सल्लागार समितीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी जबाबदारी सांभाळली. या पदावर असताना कामगारांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यावर त्यांनी भर दिला. तसंच कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यात त्यांचं मोलाचं योगदान होतं. महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती असताना तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. मी भारत सरकारमध्ये केंद्रीय श्रम रोजगार मंत्रालय भारत सरकार ह्या अध्यक्षपदावर असताना प्रदूषण मुक्त भारत कसा राहील ह्यावर जास्त भर दिला. तसेच अनेक कामगारांचे प्रश्न सोडवले. कंपन्यांकडून जर त्यांच्यावर जे कर लादला जायचा तो कमी करून दिला. अनेक तरुणांचा बेरोजगार तरुणाला नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. ज्या शेतकरी कुटुंब असतील, बेरोजगार असतील त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यांच्यामार्फत मी मंडळाच्या वतीने अनेक छोटे मोठे उद्योगधंदे चालवा यासाठी गोरगरिबांना रोजगार उपलब्ध करून दिला. अशा प्रकारे विद्यार्थी, तरुण, कामगार, महिला अशा सर्व समाज घटकांच्या भल्यासाठी मेहनत घेणारे सामाजिक नेतृत्व म्हणून डॉक्टर हेमंत बाबासाहेब तापकीर यांना यंदाचा महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कार देण्यात आला आहे. कोरोनाच्या जागतिक संकटानंतर अनेकांची आयुष्य बदलून गेली. काही जण उन्मळून पडले तर काही जणांनी नव्या जोमानं सुरुवात करून समाजोपयोगी काम उभं केलं. कोल्हापूरचे श्री उत्तम जाधव हे असंच एक नाव. साईनाथ मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची स्थापना करून त्यांनी एक आदर्श घालून दिला. जिद्दीने उभ्या केलेल्या त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. कोरोनानंतर आपल्या शिक्षणाचा आणि अनुभवाचा फायदा फक्त आपल्या कुटुंबासाठी न होता आपल्या मित्रांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि सगळ्या गोरगरीब जनतेसाठी व्हावा या विचारातून साईनाथ मल्टीस्टेट या संस्थेची किंवा संकल्पनेची स्थापना झाली. याच्यामध्ये आम्ही आमचे मित्रपरिवार, नातेवाईक सगळ्यांना एकत्र घेऊन एक छोटीशी सुरुवात केली आणि आज बघता बघता आम्ही एक 42,000 सभासदांचा परिवार झालेलो आहोत. $5,000 लोकांना आपण बिझनेससाठी फंडिंग केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण काही नवीन उद्योजक उभा केलेले आहेत आणि काही एक्झिस्टिंग उद्योजकांना आपण मोठं केलेलं आहे. तर हे करता करता आम्ही 80% सुरक्षित गोल्ड लोनवर पण फोकस केलेला आहे. त्यामुळे सभासदांची सुरक्षितता, एम्प्लॉई जनरेशन आणि स्मॉल उद्योजक उभा करणे हे तिन्ही विजय घेऊन आम्ही साईनाथ मल्टीस्टेटची वाटचाल आता कोल्हापूर जिल्ह्यापासून सुरुवात करून येत्या काळात महाराष्ट्र आणि कर्नाटकपर्यंत जात आहोत. लोकांचा विश्वास संपादन करणे सगळ्यात मोठं आव्हान आहे, जे आम्हालाही होतं. मग हे आव्हान पार करण्यासाठी आम्ही त्या लोकांच्यापर्यंत गेलो, त्यांना भेटलो, आमचं उद्दिष्ट, योजना हे सांगितलं आणि हळूहळू हे आम्हाला सुरुवात आमची 7 सभासदापासून झाली, 100 झालेत, नंतर 1000 झालेत. मधल्या काळामध्ये आता 4 वर्षाच्या प्रवासामध्ये लोकांनी आमचं काम बघितलं. जे जे आम्ही बोललो ते आम्ही इम्प्लिमेंट करालो आहे. तर याच्या अनुसार जे आम्हाला आता रिटर्न मिळत आहेत ती विश्वासार्हता फार मोठ्या प्रमाणात आम्हाला मिळालेली आहे. एका छोट्याशा तालुक्यातून सुरू झालेली संस्था आज मल्टीस्टेट नावानं रूपास येत आहे. आमच्या लोकांना, आमच्या मुलांना रोजगार कसे मिळतील, आपल्या महिलांना पण कसे काम मिळेल, तर या उद्दिष्टांना आम्ही एकत्रित येऊन सहकारमध्ये आता साईनाथ मल्टीस्टेट या संस्थेमार्फत लोकांच्या घरोघरी पोहोचत आहोत. आमचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय तर माउथ पब्लिसिटी. आमचा जोडणारा सभासद उद्या आम्हाला अजून एक सभासद आणून देतोय. आमची सुरुवात जी झाली ती रोजगार निर्मितीसाठी झाली. बँक किंवा आर्थिक संस्था हे बाय प्रोडक्ट होतं, पण सध्या तेच पुढं आलं. गेल्या 3 वर्षाचा प्रवास बघितला तर आता 4थं वर्ष पुन्हा आम्ही एकदा रोजगार निर्मितीसाठी काम करतो आहोत. तर ही आमची इतरांपेक्षाची एक वेगळी अशी ओळख आहे.
ग्रामीण भागातील प्रत्येक महिलेला वाटत असते की आपण एक काहीतरी बिझनेस सुरू करावा, पण तेव्हा त्यांना पैशांची अडचण असते किंवा आणखी काहीतरी प्रॉब्लेम्स असतात. तर ग्रामीण भागातील महिलांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी साईनाथ मल्टीस्टेटने साईनाथ महिला समृद्धी गट सुरू केला आहे. त्यामध्ये 10 महिला असतील. त्या प्रत्येक महिलेला साईनाथकडून प्रशिक्षण मिळेल, त्यासाठी लागणारा कर्ज पुरवठा मिळेल, जो माल तयार होईल त्या मालाच्या विक्रीसाठी बाजारपेठी तयार करून दिली जाईल. आमची संस्था एक चॅलेंज घेते की या सर्व बचत गटांचे प्रोडक्ट असतील किंवा जे काही छोटे छोटे उद्योजक असतील त्यांना एका प्लॅटफॉर्ममध्ये आणून, एका फार्मर प्रोड्युसरमध्ये आणून या सगळ्यांचं ब्रँडिंग कॉर्पोरेट लेवलची जी रिक्वायरमेंट आहे ती आम्ही पूर्ण करू. तर आम्ही डिजिटल टेक्नॉलॉजी पण आणलेली आहे की त्यांना आमच्यापर्यंत यायचंच नाही, त्यांनी बॉन्ड सबमिट केला, सेव्हिंग खात्यात पैसे येतो आणि कुठेही पाठवा. आज IMPS, RTGS, QR कोड, मोबाईल बँकिंग इत्यादी सुविधा संस्थेने दिलेल्या आहेत. आणि प्रामुख्याने मी सांगायला आवडेल मला की कुठल्याही बँकिंग सेवा शुल्कला आम्ही आजपर्यंत एकही रुपया चार्ज केलेला नाही. सर्व सभासदांना या सुविधा मोफत देणारे आजही आम्ही एकमेवच आहोत. जर तुम्ही बघितला तर आज एम्प्लॉई जनरेशनमध्ये पण आम्ही चांगलं काम केलेलं आहे. आज तसं बघायला तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जवळपास 500 कुटुंबांना आम्ही रोजगार उपलब्ध केलेले आहेत. आणि हे करता करता बँकिंगसोबत आम्ही शैक्षणिक क्षेत्रात पण थोडी मदत करत आहोत. सामाजिक कार्य पण आपण केलेलं आहे. वृक्षारोपणचं मोठं कार्य आम्ही हाती घेतलेलं आहे. आरोग्य क्षेत्रात आम्ही कामं केलेलं आहेत. तर एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टींचा आमच्या विश्वासार्हतेला फायदा झाला आहे. साईनाथ मल्टीस्टेट कोल्हापूरची पहिली मल्टीस्टेट आहे, ज्याच्याबरोबर 42,000 सभासद जोडले गेलेले आहेत. साईनाथ मल्टीस्टेट 6% वार्षिक व्याज करंट आणि सेव्हिंग अकाउंटसाठी देतात, की ज्याचे पैसे आपण महिन्याला त्यांच्या अकाउंटवरती जमा करतो. कदाचित आमच्या कर्जदारामध्ये आम्ही सिबिल पाहतच नाही. मी तर म्हणेल की सिबिल हे पास्ट सांगायला आहे. माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे माझ्या व्यापाऱ्यांचं प्रेझेंट आणि फ्युचर. जर त्यांच्याकडे प्रेझेंट इन्कम आहे, फ्युचर इन्कम येत असेल तर मला सिबिलची आवश्यकता नाही. दॅट इज माय युनिकनेस आहे. तर ऑफिशियली चॅनलच्या बाहेर जाऊन आम्ही आमच्या शेतकऱ्यांना, व्यापारी वर्गांना आर्थिक मदत करत आहोत. तर याचा फायदा येणाऱ्या काळात ग्रामीण भागातली इकॉनॉमी वाढवण्यासाठी नक्कीच होणार आणि त्यांचे आम्हाला आशीर्वाद सोबत सहकार्य मिळणार आहे पुढल्या काळात. त्यामुळे साईनाथचं विजन आणि भविष्य हे फार सुंदर आहे. सहकारचे सर्व फायदे आम्ही आमच्या जनतेला येत्या काळात साईनाथ मल्टीस्टेट घरोघरी रोजगाराच्या संधी सहकारच्या माध्यमातून उपलब्ध करेल. नुसतं बँकिंग न करता सर्व महिलांसाठी आणि काही शेतकऱ्यांसाठी पण एक रोजगाराची मोठी संधी साईनाथच्या माध्यमातून उपलब्ध करून देईल. सहकारवर लोकांचा विश्वास कसा वाढेल यासाठी पण आम्ही काम करत आहोत आणि कदाचित आमच्यामुळे इतर सहकारी संस्थांना पण बळ मिळेल. सुरक्षितता आणि समृद्धी दोन्ही गोष्टी आम्ही आमच्या सभासदांना देत आहोत. तर सहकार्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद तिन्ही गोष्टी आम्ही आमच्या सभासदाकडनं मागतो आहोत. तर त्या आम्हाला आजही मिळत आहेत, उद्याही मिळतील अशी अपेक्षा ठेवतो. अशा प्रकारे दूरदृष्टी आणि मातीशी बांधिलकी असलेली व्यक्ती जेव्हा पाय रोवून उभी राहते तेव्हा त्या भागातील तरुण, व्यापारी, शेतकरी आणि नोकरदार वर्गाला मोठा आधार मिळतो. असा हा मोलाचा आधार देण्याचं कार्य करणाऱ्या उत्तम जाधव यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून फायदा शेती करण्याचा विचार संस्थेचे विश्वस्त माननीय प्रतापराव पवार यांनी मांडला आणि थेट मायक्रोसॉफ्टच्या CEO व ऑक्सफर्डच्या तज्ज्ञांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवलं व जगात प्रथम कृषी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर करून ऊस शेतीत क्रांतिकारक संशोधन केलं. त्या ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार महाराष्ट्राचे अनमोल रत्न पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. बारामती येथील ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवनवीन प्रयोग करून ते व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी करून दाखवणं हे त्यांच्या कामाचं वेगळेपण आहे. ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थेविषयी अधिक माहिती आणि श्री राजेंद्र पवार यांची त्यामागील भूमिका जाणून घेऊयात. सुरुवातीला ही संस्था पवारसाहेब आणि त्यांचे सहकारी 2 ऑस्ट्रेलियन मिशनरी होत्या
आणि बाकीचे सहकारी यांनी स्थापन केलेली. जेव्हा राजकीय क्षेत्रात त्यांचा जास्ती वेळ व्यस्त झाल्यानंतर माझे वडील आप्पासाहेब पवार यांनी या ट्रस्टची सर्व धुरा स्वीकारली. तसा जवळजवळ या ट्रस्टला 50 वर्ष होऊन गेलेली आहेत. आणि या ट्रस्टचा बेसिक उद्देश जो आहे तो शेतकरी, शेती आणि त्याच्या संदर्भातले जे काही जोडधंदे असतील यांच्यासाठी शिक्षणाच्या संदर्भात विचार करणे. मी इथं चेअरमन झाल्यानंतर आम्ही थोडंसं या शेतीला जास्ती मॉडर्न करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. इथं एज्युकेशनच्या बाबतीत ॲग्रिकल्चर कॉलेज असेल, तर MBA असेल किंवा फार्मसी असेल किंवा ही कॉलेजेस तर आम्ही त्यावेळी चालूच केली. परंतु ही चालू करण्यामागचा हेतू असा आहे की ॲग्रिकल्चरचे जे काही विद्यार्थी असतील त्यांनी इथं येऊन रिसर्च करावा. शेती ही म्हणजे विषमुक्त करण्याच्या संदर्भात आपण विचार केलेला आहे. शेतकरी त्यात शास्त्रीयदृष्ट्या बघत नाही म्हणून आपण सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डेअरी हे सुरू केलेलं आहे. आणि त्यात काही देशी गाई पण घेतलेल्या आहेत, काही होलसेल घेतल्यात आणि बाकीची ब्रीड पण घेतलेले आहेत की 1-2 वर्षाच्या काळात शेतकऱ्यांना उत्तमपैकी आपल्याला ह्याची कालवडी म्हणा किंवा त्याची जी पुढची पशु पैदास आपल्याला करून त्यांना ती द्यायची आहे. अलीकडच्या काळात गेल्या 10 वर्षात आपण इथं खूप मोठ्या प्रमाणात शेतीचं कृषी प्रदर्शन आपण इथं भरवतो, तर आपण कृषक म्हणतो. AI टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमध्ये सुद्धा येऊन डोकवायला लागलेली आहे. तर यासाठी आपण इथे AI टेक्नॉलॉजी गेले 2 वर्ष आपण सुरू केलेली. या ट्रस्टमध्ये सतत गेले 50 वर्ष नवीन जे असतं ते स्वीकारलेलं असतं आणि शेतकऱ्यांना आपण सतत सांगत आलेलो आहे. आणि हेच काम आता AIच्या मार्फत आपल्याला करायचं. भारतासारख्या कृषी प्रधान देशात अशा प्रकारची संस्था उभी करणं हे अनमोल असं योगदान आहे. शेतीचा व्यवसाय फायद्यात होऊन ग्रामीण भाग अधिक समृद्ध होण्यासाठी श्री राजेंद्र पवार यांचं कार्य अत्यंत महत्त्वाचं ठरत आहे. तेव्हा अशा प्रकारे देशाच्या विकासात भर घालणाऱ्या संस्थांच्या या गौरव सोहळ्यात सहभागी झाल्याबद्दल आपले आभार. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी दुपारी 2 वाजता फक्त ABP माझावर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.